मंत्री छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावावर चर्चा, वर्षा बंगल्यावर बैठक. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत घडामोडींना वेग, दोन्ही पक्ष एकत्रीकरणासंदर्भात अजित पवारांचं कुटुंब शरद पवारांसोबत करणार चर्चा, 2 दिवसात मोठा निर्णय होणार असल्याची माहिती. राष्ट्रवादी एकत्रीकरणासंदर्भात अजित पवारांनी घेतल्या होत्या 14 बैठका, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्या दिवशी होणार होती घोषणा. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा, मंत्री हसन मुश्रीफांसह धनंजय मुंडेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे विनंती. तर अजितदादांच्या जागी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं, मंत्री झिरवाळांचाही पाठिंबा. अजितदादांच्या निधनानंतर राजकीय घडामोडींना वेग, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र प्रफुल्ल पटेलांकडे सोपवली जाण्याची शक्यता. अजितदादांच्या अकाली निधनामुळे राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री फडणवीसच मांडण्याची शक्यता. 23 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, तर 6 मार्चला मांडण्यात येणार अर्थसंकल्प. अजितदादांच्या आठवणीने इगतपुरीचे राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर भाऊक, कार्यकर्त्याला इतका जीव लावणारा नेता कधी पाहिला नाही, हिरामण खोसकरांना अश्रू अनावर. अकोला महापालिकेत पूर्णतः भाजपची सत्ता, महापौरपदी शारदा खेडकर तर उपमहापौरपदी अमोल गोगे यांची निवड. अकोल्यात भाजपनं पुन्हा एकदा राखली सत्ता. मुंबई महापालिका मुख्यालयात शिवसेनेला पक्ष कार्यालय मुकावं लागण्याची शक्यता. भाजप शिवसेनेची एकत्रित गट नोंदणी होणार. एकत्र गट नोंदणीमुळे पालिका मुख्यालयात केवळ भाजपला कार्यालय. पुण्याच्या महापौराची निवड 9 फेब्रुवारीला होणार. 4 वर्षांनी प्रशासक राज संपणार. बहुमत असल्यानं महापौर उपमहापौर भाजपचाच. नवी मुंबईचा महापौर गुरुवारी ठरणार. यंदा पहिल्यांदाच बसणार भाजपचा महापौर. माधुरी सुतार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा. अजित पवारांच्या निधनामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक वेळापत्रकात बदल. 5 फेब्रुवारीऐवजी 7 फेब्रुवारीला मतदान, 9 फेब्रुवारीला निकाल. जिल्हा परिषद निवडणुकीच्या बदललेल्या तारखेमुळे हजारो शिक्षक सीटीईटी परीक्षेला मुकणार. झेडपी निवडणूक आणि शिक्षकांच्या सीटीईटी परीक्षा एकाच दिवशी. निवडणूक ड्युटीही लागल्यानं शिक्षक संभ्रमात.